नमस्कार. नमस्कार. प्रवास आत्मनिर्भरतेचा आधुनिक युगातील हिरकणीचा या दर मंगळवारी चालणाऱ्या फेसबुक लाईव्ह शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुप मार्फत आपण महिलांना 5 पिलरवरती आत्मनिर्भर करण्यासाठी मार्गदर्शन करतोय. मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक. आणि याच माध्यमातून आपण दर मंगळवारी एका हिरकणीला भेटतोय. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक हिरकणी दडलेली असते, जी स्वतःचं कुटुंब आनंदी आणि समाधानी ठेवण्यासाठी झगडत असते आणि त्याचबरोबर स्वतःचा आनंद देखील ती शोधत असते. आणि त्या तिच्या आनंदाला एक उभारी देण्यासाठी, तिच्या जगण्याला एक सकारात्मकता देण्यासाठी आपण दर मंगळवारी भेटतो. आज अशीच एक हिरकणी माझ्या सोबत आहे, जिच्या लेखणीची मी फॅन आहे आणि मला खरोखरच त्याचा फार आनंद होतोय की रुचा मॅडमांचा इंटरव्ह्यू मी आज घेतेय. सो मी तुम्हाला सगळ्यांच्या मदतीनं ऍडव्होकेट रुचामयी मॅडमांचं स्वागत करते. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. आणि खरंच एक भाग्य आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या वकील, काउन्सिलर, त्याचबरोबर लेखिका आणि ब्लॉगर, आणि हे सगळं सांभाळून समाजसेवेचं एक व्रत त्यांनी घेतलेलं आहे. चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून त्या सगळ्यांशी कनेक्ट झालेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया मग त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास त्यांच्यासोबत. मॅडम, तुमची परवानगी असेल तर आपण सुरुवात करायची का? नक्की. थँक्यू सो मच. आणि आज मला इथे यायची संधी दिल्याबद्दल प्रणवती आणि सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार. खूप छान तुम्ही कार्य करता आहात हे, आणि महिलांना खूप मोठी संधी देत आहात, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आणि मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच मॅम. म्हणजे मी तर थोडीफार ओळख आपल्या सगळ्या मैत्रिणींना करून दिलेलीच आहे, पण माझी अशी विनंती आहे की एक विस्तृत ओळख तुम्ही आपल्या मैत्रिणींना करून द्यावी. थोडी फार नाहीये खरं म्हणजे, तुम्ही खूप व्यवस्थित ओळख करून दिलेली आहे माझी. आणि जी माझी तुम्ही कार्यक्षेत्र सांगितली त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी मला जमेल तसं माझ्या कपॅसिटी प्रमाणे मी काम करते आहे. आणि मला आवडतंय तितकंच मी काम करते. वकिलीच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये असेल, मी कुठल्याही क्षेत्रात काम करताना मी बघत राहते की माझ्यातला वकील मी तसाच ठेवलेला आहे. मग मी ते लेखन क्षेत्र असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, मला कारण पहिल्यापासून मला खूप आवड होती, त्यामुळे मी ते क्षेत्र माझ्यातलं जपून मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतेय. आणि आज चळवळीच्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या लेखणीच्या माध्यमातून असंख्य लोक जोडले गेलेले आहेत, आणि त्यांच्याबरोबर हा प्रवास माझा खूप सुंदर होतोय. आणि आज त्याच प्रवासातनं आज आपली इथे भेट झालेली आहे, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद परमेश्वराचे की हा प्रवास असा सुंदर चालू आणि चालू राहिला पाहिजे. नक्कीच नक्कीच मॅडम. आणि खरंच हे कनेक्शनच आहेत, मला वाटतं हे एकमेकांशी जोडले गेलेले आपले कनेक्शन आहेत, जे आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जवळ आणतात. आणि मला भाग्य वाटतं की मी माझ्या इतर मैत्रिणींच्या पर्यंत ते कनेक्ट पोहोचवू शकते या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. कोरोनानं आपल्याला काय दिलं, तर कोरोनानं आपल्याला हे ऑनलाईन एकमेकांना भेटण्याची संधी दिली, आणि बऱ्याच जणांना भेटण्याची त्यांना जाणून घेण्याचं एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झाला. तर त्यासाठी कोरोनाचे पण मनपूर्वक आभार आपल्याला मानायला पाहिजेत. ओळख तर झाली मॅडम, पण मला असा एक प्रश्न जाणवतोय, म्हणजे तुम्ही म्हणालात की प्रत्येक क्षेत्रामध्ये मी माझ्यातलं वकील कसा जिवंत राहील हे बघत आले, पण वकीलच व्हायचं हे तुमचं आधीपासून ठरलं होतं का, किंवा वकील या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळलात? वकिली या क्षेत्राकडे वळण्याचं 100% मी क्रेडिट माझ्या वडिलांना देईन. म्हणजे ते नामांकित वकील आहेत नाशिकमध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये गेल्या 48 वर्षापासून ते प्रॅक्टिस करतात. अजूनही ते प्रॅक्टिस करतात. पण म्हणजे नुसते ते वकील आहेत म्हणून मला इन्स्पिरेशन होतं असं नाहीये. तर मला आठवतं, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो, अगदी लहानपणापासून त्यांना रोज जेव्हा त्यांची कामं असायची आणि जेव्हा ज्या दिवशी काहीतरी खूप महत्वाची केस लागली असेल, काहीतरी इंटरेस्टिंग केस लागलेली असेल, तेव्हा ते सकाळी जाताना सांगून जायचे की आज माझं खूप महत्वाचं काम लागलंय आणि खूप इंटरेस्टिंग आहे ती केस. आम्ही सगळी भावंड रात्री अगदी 12 वाजता जरी ते ऑफिसमधनं घरी आले तरी जागे असायचो. आणि आम्ही जागे असायचो म्हणण्यापेक्षाही ते फ्रेश असायचे ती सगळी केस आम्हाला सांगण्यासाठी. आणि त्यांनी तो इंटरेस्ट आमच्यामध्ये निर्माण केला. म्हणजे आम्हाला सगळ्यांना नुसतं आम्ही सख्खी भावंडच असं नाही, तर आमच्या कुटुंबामध्ये बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडे बघून इन्स्पिरेशन घेतलेलं आहे आणि आज वकिलीच्या क्षेत्रामध्ये ते उतरलेले आहेत. नाऊ वी आर फॅमिली ऑफ लॉयर्स असं म्हटलं तरी चालेल. आणि ते म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आई वडिलांनी एखादी गोष्ट मुलांना तुम्ही हे गोष्ट करा हे सांगण्यापेक्षा त्यांच्या कृतीतून जर दाखवून दिली तर मुलांना त्याचं जास्ती एक आकर्षण निर्माण होतं. तर माझ्या बाबतीत थोडंफार तसं घडलंय
की तू वकील हो किंवा वकिलीच्या क्षेत्रात जा, असं त्यांनी कधीच सांगितलं नाही मला, किंवा कधी त्यांची तशी इच्छा होती का हेही मला माहित नाही, आज तागायत माहित नाही. पण त्यांनी म्हणजे त्यांच्या कार्याने किंवा त्यांचं कार्य आमच्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचलेलं आहे की आम्हाला सगळ्यांना खूप जास्ती क्युरिओसिटी होती की अरे वा, हे क्षेत्र आज असं आहे की या क्षेत्रामध्ये मी गेल्यानंतर मी लोकांचे प्रॉब्लेम सोडवू शकते. लोक त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे विश्वासाने येतात, आणि कायद्याने मला आज ही अथॉरिटी मिळालेली आहे की मी त्यांचे प्रॉब्लेम सोडवू शकते. आणि ते सोडवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, म्हणजे पैसा ही तर एक वेगळी गोष्ट झाली, प्रत्येकच जण पैसा कमवण्यासाठी काम करतो, ती एक वेगळी गोष्ट झाली. पण तुम्हाला एखादं काम केल्याचं जे एक समाधान मिळतं, ते समाधान मी या क्षेत्रामध्ये खूप पाहिलेलं आहे. आणि अर्थात त्याचं मी पूर्ण क्रेडिट माझ्या वडिलांना देईन. ग्रेट मॅडम. आणि खरंच म्हणजे असं म्हटलं जातं दरवेळेला की आपण जे काही घडतो त्याची पाळंमुळं कुठेतरी आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्यावर लहानपणी झालेल्या संस्कारामध्ये रुजलेली असतात. आणि तुम्ही त्याचं क्रेडिट खरंच तुमच्या वडिलांनाच दिलं. आणि हे वाक्य मला फार आवडलं की आपण मुलांना पाठीमागे लागतो की हे कर किंवा हे करू नको. ते करण्यापेक्षा आपण जर तशी कृती करायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्याला हवी तशी आपली मुलं घडतील. असं फार छान सांगितलं मॅडम तुम्ही. आणि मला वाटतं कृतीतूनच आपण आपला एक आदर्श किंवा आपल्याला जे काय अपेक्षित आहे ते आपल्या मुलांच्याकडून असेल किंवा इतर आपल्या काय म्हणतात आपण आपल्याला जे फॉलो करतात किंवा आपल्याला जे मानतात अशांच्याकडून आपण ते करू. मला वाटतं त्यालाच ट्रू लीडर असं सुद्धा म्हटलं जातं सामाजिक भाषेत बोलायचं तर. फार छान सांगितलं मॅडम तुम्ही. हे सगळं करत असतानाच काउन्सिलिंगचं पण तुमचं एक काम फार चांगल्या पद्धतीने चालतं. आता ओघानं तो शब्द आपल्याकडे आलेला आहे. आणि कोरोना काळात तर आपल्याला समुपदेशनाचं महत्व फार अधोरेखित झालेलं आहे. सो त्याविषयी तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली काउन्सिलिंग हा जो शब्द आहे, हा आता इतका जास्ती म्हणजे प्रचलित व्हायला लागला आहे. पण पूर्वीपासून आपल्याकडे एक जॉईंट फॅमिली असायची, आणि म्हणून कदाचित काउन्सिलर्सची गरज तेव्हा आपल्या घरात म्हणजे कुटुंबातल्या लोकांना पडायची नाही. कारण काहीही प्रॉब्लेम आला तर तो आपण आपल्या कुटुंबामध्ये डिस्कस करू शकायचो. पण आज विभक्त कुटुंब पद्धती आली, ती नोकरीच्या निमित्ताने असेल किंवा जे काही काळ बदलत चालला आहे त्याच्याप्रमाणे आली असेल. तर आज काय होतंय की माझा प्रॉब्लेम मी माझ्या घरातल्या माणसाशी बोलू शकत नाहीये. त्याचं कारण काहीही असेल. कदाचित ती व्यक्ती माझं ऐकून घेत नाही म्हणूनच असेल असं नाही, तर कदाचित मला त्या व्यक्तीला तो त्रास होऊ द्यायचा नाहीये. म्हणून मी बोलू शकत नाही. म्हणजे माझ्याकडे आलेले आज बरेच लोक असे पण आहेत की म्हणजे काही स्टुडंट्स होते, त्याच्यातले ते माझ्याशी का बोलले आहेत? कारण ते त्यांच्या आई-वडिलांशी बोलून त्यांना दुखावू इच्छित नाहीत. ते त्यांचे त्रास त्यांच्या आई-वडिलांना सांगून त्यांना दुखावू इच्छित नाहीत. म्हणून ते माझ्याशी बोललेत. काही लोक माझ्याशी असे बोललेले आहेत की जे त्यांच्या घरामध्ये बोलूच शकत नाही. म्हणजे माझ्या लेखनाच्या माध्यमातून मला असे लोक भेटले आहेत सोशल मीडियाच्या थ्रू. खरं म्हणजे मी सोशल मीडियाच्या थ्रू जनरली कोणाशी मेसेंजरमध्ये बोलत नाही किंवा कोणाशीच बोलत नाही. पण कुठून रेफरन्स काढून, कोणाशी तरी ओळख काढून त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की तुमचे लेख वाचून आम्हाला असं वाटलं की बहुतेक आम्ही तुमच्याशी बोलू शकू. आणि हे फार मोठं समाधान आहे. मी म्हणेन मी समजूत काढायचे लोकांची. आता त्याला आपण काउन्सिलिंग हे नाव देतो. मला माहित नव्हतं की आपण जे करतोय त्याला काउन्सिलिंग म्हणतात, कारण मी खूप लहान असल्यापासून हे करते. आणि हळूहळू कळत गेलं की लोकांना आपल्याशी बोलून बरं वाटतंय आणि आपल्याला लोकांना मदत केल्याचा आनंद मिळतोय, तो खूप मोठा आहे. म्हणून मी पहिल्यापासून काउन्सिलिंगचं जे काही माझं काम केलेलं आहे ते मी प्युअरली प्रो बोनो बेसिसवरती केलंय. म्हणजे मी त्याच्यासाठी कधीच कुठला म्हणजे एकही पैसा आजपर्यंत चार्ज केलेला नाहीये. आणि ते जे समाधान मिळतं ना, ती खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आवश्यकता आहे. आज प्रत्येक फॅमिलीमध्ये आज प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज पडते कधी ना कधी. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती तुम्हाला काउन्सिलिंगची गरज पडते, याचा अर्थ तुम्ही मानसिक रुग्ण आहात अशी आवश्यकता नाहीये. कुठल्याही छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला गरज पडते. बोलण्यासाठीच आज कोणाकडे व्यक्ती शिल्लक नाहीये. मग ती घरातले वृद्ध लोक असतील, घरातली लहान मुलं असतील, तरुण असतील, पती-पत्नी असतील. एक जो डिस्कॉर्ड वाढत चाललेला आहे वेगवेगळ्या प्रेशर्समुळे. आता कोरोनाच्या काळामध्ये ते हे खूप जास्ती झाले प्रकार. अगदी म्हणजे तुटायवरती आलेले जे म्हणजे वैवाहिक आयुष्य होती, त्याच्यामध्ये पण बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट केला. आणि म्हणजे मला आज सांगायला आनंद आहे की आज जवळजवळ 2 ते 3 असे कपल्स आहेत की ज्यांना मी थांबवू शकले त्या गोष्टीमधून. तर म्हणजे काही लोकांना थांबवू शकले, काही लोकांना हा सल्ला दिला की नाही, एक कुठलंही दुखरा आपला जी बाजू आहे ती सहन करत बसायची आवश्यकता नाहीये. त्याच्यातून आपल्याला पुढे जावं लागेल. म्हणजे आपल्याला असे लोक भेटतात ज्यांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपण ती करू शकतोय. ही मला असं वाटतं की खूप मोठी दैवी देणगी आपल्याकडे आहे, तर आपण त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे. ज्याच्याकडे ती आहे त्या प्रत्येकाने त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे. नक्कीच मॅडम. आणि मला वाटतं इथंच बरेच जण इन द सेन्स
80% लोकांना हेच कळत नाही की आपल्याकडे नेमकं काय आहे, ज्याला आपण आत्मभान किंवा स्वतःविषयीची जागरूकता म्हणू. आणि ज्याला ते कळलं ना, तो समाजासाठी ते कितपत देता येईल याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. मग आता सोशल मीडिया आलेला आहे. आधी कट्टे असायचे, मला वाटते गावोगावी किंवा चौकात बसून ते एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जायचे. आणि आता सोशल मीडिया कट्टा आलेला आहे जो एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आणि निश्चितपणे एका जरी व्यक्तीला आपण एक सकारात्मक विचार देऊ शकलो आणि त्याच्या जीवनातली नकारात्मकता, निराशा थोडी कमी करू शकलो, तर यासारखं समाधान मॅडम दुसरं कुठलं नाही. फार छान सांगता मॅडम तुम्ही. आणि काउन्सिलिंगचा हाच खरा फायदा आहे. बऱ्याच जणांना माहिती पण नाहीये की आपण काय करतोय किंवा कशा पद्धतीनं लोकांशी बोलतोय, पण आपलं बोलणं, आपला एखादा विचार किंवा आपलं काय चर्चा जी चाललेली आहे ती समोरच्याला निश्चितपणे प्रेरणा देऊन जाऊ शकते. फार सुंदर मॅडम. हे सगळं करत असताना जसं तुम्ही वारंवार तुमच्या लेखणीचा हे करताय, उल्लेख करताय, लिखाणाचा उल्लेख करताय. जसं मी सुरुवातीला सांगितलं की मीच नाही, बरेच जण फॅन आहेत तुमच्या लेखणीचे. आणि रुचामाईंचं काहीतरी आलं फेसबुकला की पहिल्यांदा कधी एकदा ते वाचू, असं माझं तरी मत आहे. म्हणजे मला असं वाटतं आलंय तर आपल्याला वाचायला पाहिजे, भले मग ते अलक असेल, लघुकथा असेल किंवा दीर्घकथा असेल. सो या लेखनाच्या प्रवासाकडे तुम्ही कसं वळलात? आणि खरंच म्हणजे हा प्रश्न मला वाटतं सर्वसामान्य सगळ्यांनाच पडतो की लेखकाला सुचतं कसं हे सगळं लिहायला? लेखनाचा प्रवासाला मी अशी वळले असं नाहीये. मी ब्लॉगिंगचा जे प्रवास आहे त्याच्याकडे मी वळले म्हणता येईल, कारण ते मी सडनली एक दिवस सुरू केलं. लेखन तर मी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून करायचे. मी न्यूजपेपरसाठी पण लिहिलं आहे, कॉलेज मॅगझिनसाठी लिहिलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावर नाही, पण छोटं छोटं मी करत असायचे, कारण आपल्या कॉलेज आणि शाळेच्या अभ्यासाबरोबर आपल्याला जे जमेल ते इतरत्र लिखाण जे म्हणतो ते मी करायचे. पण एक साधारण 2.5 वर्षापूर्वी मी मॉम्स रेसो मराठीवरती एक स्पर्धा पाहिली होती. 100 शब्दांची कथा. आता मी हे माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये सांगून झालेलं आहे, पण आपल्या नवीन वाचकांसाठी सांगते, म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगते की ती पाहिली मी एक स्पर्धा. मला फारच गंमत वाटली की 100 शब्दांची कथा हे काय प्रकार असेल. म्हणून मग मी तेव्हा ती पहिल्यांदा एक कथा लिहिली तर ती 174 शब्द लिहिले होते आणि मी ती कट करत करत मग कशीबशी कोंबली ती कथा 100 शब्दांमध्ये. आणि त्याच्यात शुक्रवारी त्यांनी बघते 5 त्याच्यातल्या उत्तम कथा निवडतात, त्याच्यात माझी कथा निवडली गेली. आणि तिथून मला एक जी एन्करेजमेंट मिळाली की हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि लोकांनी त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. खूप लोकांनी कौतुक केलं. अर्थात त्याच्यातले काही लोक तर असं होते की चल तू काहीतरी करते ना म्हणून आम्ही कौतुक करतो. असे पण आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात ज्यांच्यामुळे आपण म्हणजे एखादं छोटं जरी काम केलं तरी ते आपलं खूप कौतुक करतात. मग आपल्याला अजून इच्छा होते की आपण काहीतरी अजून मोठं करून दाखवावं. असे माझ्या आयुष्यात खूप लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या एन्करेजमेंटनी मी ते करायला सुरुवात केली. आणि नंतर मी एक दीर्घकथा लिहिली आणि एकदम त्याच्या 3 दिवसामध्ये त्याला 3.5 लाख व्ह्यूज मिळाले. तर वट्ट सावित्रीवरची ती कथा होती. आणि मग म्हणजे मला खूपच उत्साह सुरू झाला आणि मग तिथून जे सुरू झाला माझा प्रवास तो अजून चालू आहे देवाच्या कृपेने. आणि मला खूप म्हणजे आवडत गेलं. आणि सुचतं म्हणण्यापेक्षा कसं आहे ना की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण फक्त आपलं नाक आणि आपलं कान आणि डोळे जर उघडे ठेवले तर आपल्याला गोष्टी दिसत असतात आपल्या डोळ्यासमोर. आणि त्याचा तुम्ही कसा कल्पकतेने विचार करता किंवा ती रियालिटी लोकांच्या समोर न आणता फक्त तो इन्सिडन्स तुम्ही कसा लोकांच्या समोर आणू शकता, हे हळूहळू मला जमत गेलं. म्हणजे सुरुवातीच्या माझ्या कथा, आता काही कथा वाचल्या मी तर मलाच हसू येतं की हे आपण असं काय लिहिलंय. पण आता हळूहळू ते वाढत चाललंय. बरेच वर्ष दिल्लीमध्ये राहिल्यामुळे मराठी लेखनाशी संबंध तुटलेला होता, संपर्क तुटलेला होता. त्यामुळे शुद्ध लेखनाच्या बऱ्याच चुका व्हायच्या, अजूनही होतात. पण मी आता प्रयत्न करते की त्या शुद्ध लेखनाच्या चुका होऊ नयेत. खरं शिक्षण माझं मराठी शाळेतनं झालेलं आहे. पण बरेच वर्ष तो संपर्क तुटल्यामुळे आणि आपण शब्दांचे लिहिण्याची सवय तुटल्यामुळे ते होत होतं. पण मग हळूहळू आता ती पण सुधारणा होतीये. आणि आता मग अजून कल्पकता वाढत चालली आहे. जसं आपण एखादे काम करून करून त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची सवय होते आणि मग त्याच्यात आपोआप अजून तुम्ही वेगळं काहीतरी करून दाखवता, तसं होतंय. म्हणजे लेखणी प्रगल्भ झाली असं म्हणायला काही हरकत नाही मराठी भाषेमध्ये. कारण सुरुवातीची कथा खूप मोठा आहे प्रगल्भ शब्द. अजून मला खूप काही करायचंय, खूप काही लिहायचंय. कारण खूपच मोठे मोठे साहित्यिक आणि मराठी भाषेला मिळालेलं आहे. खूपच मराठी भाषेची खूप मोठी व्याप्ती आहे. आम्ही अजून त्याच्यातलं म्हणजे एक थेंब पण नाहीये, अजून खूप शिकायचंय. पण प्रयत्न चालू आहे त्या दिशेने जायचा. नक्कीच मॅडम, नक्कीच होणार. कारण 3.5 लाख व्ह्यूज हे जर एवढ्या कमी कालावधी मिळत असतील तर मला असं वाटतं की वाचकांना काय पाहिजे हे नेमकं तुम्हाला कळालेलं आहे. आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमची लेखणी म्हणा किंवा तुम्हाला जे काही सुचते ते मांडायचं तुम्ही एक सुंदर आणि
काय म्हणते, सुंदर प्रयत्न तुमचा सुरू आहे आणि त्या प्रयत्नाला खरोखरच यश येते असं म्हणायला काहीच हरकत नाही. फार छान तुमच्या लेखनाविषयी, ब्लॉगिंग विषयी मॅडम तुम्ही सांगितलं. आणि जसं तुम्ही म्हणालात की सातत्यानं जर आपण करत गेलो, म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका आहे तर महत्वाचं आहे, कारण मराठीमध्ये आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला शुद्ध लेखन हे व्यवस्थित असणं हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. पण सातत्यानं जर तुम्ही करत गेलात तर मला वाटतंय आता फारच म्हणजे आमचा विषयाकडे जास्त कल असतो, काय सांगायचं आहे लेखिकेला त्यातनं हे आम्ही जास्त बघतो. त्यामुळे शुद्ध लेखनाच्या चुका थोड्याफार दुर्लक्षच करतो आम्ही त्यातनं. आणि खरंच प्रत्येक गोष्ट आजपर्यंत कोणी शुद्ध लेखनावरून असं कधी टोकलेलं पण नाहीये आणि म्हणजे मी त्याबद्दल खूप आभारी आहे सगळ्यांची. आणि खरंच आहे की आपण वाचताना जर कंटेंट खूप चांगलं असेल ना तर भाषेकडे दुर्लक्ष होतं. पण एक आपण जर त्या लेखनाच्या माध्यमामध्ये उतरलेलो आहोत तर त्याच्यातली जी प्रमाण भाषा आहे, सध्या जी प्रचलित प्रमाण भाषा आहे, त्या लेव्हलवरती उतरण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न आहे, माझ्या स्वतःच्या प्रोग्रेससाठी. म्हणजे मी पण एखादी गोष्ट वाचेन आणि त्याच्यात जर खूप शुद्ध लेखनाच्या जरी चुका असतील तरी पहिले तुम्ही एखादंही कुठलंही लेखन वाचताना सगळ्यात पहिले बघणार त्याच्यात काय कंटेंट आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण त्याच्याबरोबर जर आपण अजून आपल्या लेखनातही सुधारणा केली तर ते फार अजून चांगलं आणि खूप अजून वाचनीय होईल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच मॅडम, इम्प्रेसिव्ह होऊन जाईल ते. आणि खरंच तुमच्या प्रत्येक कथेमधनं तुम्ही काही ना काहीतरी संदेश मला वाटतं देत असताय आणि प्रश्न जो विचारलेला असतो ना तो आम्हाला विचार करायला भाग पाडतो. सो दॅट्स व्हेरी नाईस. फार छान आपलं हे सगळं डिस्कशन चाललंय असं मी म्हणेन, कारण मुलाखत होतच नाही, आपण दोघी एकमेकींची सहज गप्पा मारतोय असं मला वाटायला लागलेलं आहे. महिलांच्या बाबतीतला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपण बघतो, वर्किंग वुमन असतील किंवा बिझनेस वुमन असतील त्यांच्या बाबतीत सातत्यानं होतो आणि आता तर मला वाटतं गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये किंवा अनेक 6-7 वर्षामध्ये हे गृहिणींच्या बाबतीत पण व्हायला लागलेलं आहे, सेक्शुअल हॅरेसमेंट. याविषयी तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय मार्गदर्शन कराल? कसं आहे ना, मला असं वाटतं की आपला एक काळ बदलत चाललेला आहे. महिलांसाठी अजून अधिकाधिक आपल्याला आता ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आहेत. आपण आपल्या घरामध्ये मुलींना सांगतो की तू आता खूप सक्षम बन, तू आता आत्मनिर्भर बन, तू 4 लोकांमध्ये जाऊन काम कर. जर माझ्या घरात मला फक्त मुलगी असेल तर मी माझ्या मुलीला सांगेन की नाही तू असं कर, तुला जे हवे ते तू कपडे घाल, तुला जे लागेल ते तू कर. पण माझ्या मुलाला मी जोपर्यंत सांगत नाहीये, जोपर्यंत पुरुष स्वतःला अपग्रेड करत नाहीये, स्त्रियांचं खूप अपग्रेडेशन झालं. पण पुरुषांचं सक्षमीकरण तितकंच आवश्यक आहे स्त्रीच्या बाबतीत. कारण जोपर्यंत तुम्ही हे सांगत नाहीये की त्या स्त्रीला तुला कसं ट्रीट करायचं आहे, तोपर्यंत सेक्शुअल हॅरॅसमेंट हा प्रकार होत राहणार आहे. कारण अजून एक खूप मोठा पुरुष वर्ग आहे की तो अजून हे ऍक्सेप्टच करायला तयार नाहीये की माझ्या खांद्याला खांदा लावून कोणीतरी एक स्त्री काम करू शकते. म्हणजे खूप मोठा पुरुष वर्ग आहे ज्यांच्यामुळे आज महिला दिन आपण साजरा करू शकतो. आज त्यांनी महिलांना इतकं फ्रीडम दिलेलं आहे, इतक्या अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहे आणि दिलेलं आहे म्हणायचं कारण काय की पूर्वी नव्हत्या. दिलेलं आहे म्हणजे महिलांनी स्वतःच ते केलं जरी असलं तरी आज एक पुरुष वर्गाने पण ती मोकळीक तुम्हाला दिली आणि तुम्हाला ते करता आलं. त्यामुळे खूप मोठा वर्ग आहे जो खूप सकारात्मक आहे या बाबतीत. पण तरीही अजून खूप मोठा वर्ग आहे ज्याला हे शिकणं खूप आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही अगदी गावातले असा किंवा तुम्ही एकदम टॉपच्या कुठल्याही फर्म मधले असा, त्याचा शिक्षणाशी आणि तुमच्या परिस्थितीशी काही संबंध नाही. ती तुमची वैचारिक क्षमता आहे की तुम्ही त्या स्त्रीला कसं ट्रीट कराल. त्यासाठी 1997 मध्ये विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही जी केस झाली होती, ह्याच्यामध्ये गँगरेप झाला होता एका सोशल वर्करवरती. तेव्हा पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं माननीय सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस म्हणजे तुम्हाला प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित वातावरण मिळणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये गाईडलाईन्स हे केल्या की अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या पाहिजे, अशा महिलांना ही सुरक्षितता देणं हे त्या एम्प्लॉयरचं काम आहे. आणि मग नंतर 2013 मध्ये पॉश ऍक्ट जो आहे म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट जो आहे तो अस्तित्वात आला आणि आता त्याप्रमाणे सगळ्या सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस आम्ही डील करतो. याच्यामध्ये अत्यंत एक छोटासा म्हणजे सिंपल मेसेज सुद्धा, जर तो तुमच्या लैंगिकतेकडे झुकणारा असेल किंवा तुम्हाला त्या तुमच्या कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक संकोच निर्माण करत असेल, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मानसिक कुचंबणा होत असेल कारण तुम्ही स्त्री आहात, तर तुम्ही त्या ऍक्टच्या अंडर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता. आज प्रत्येक जी एक इन्स्टिट्यूशन असते जिथे 10 पेक्षा जास्ती लोक काम करतात, त्या प्रत्येक इन्स्टिट्यूशनला आज एक इंटरनल कंप्लेंट कमिटी असणं अतिशय आवश्यक आहे, ते कंपल्सरी आहे.
त्यामुळे तुम्हाला ती जी कंपनी ती जी कमिटी असेल ती तुमच्या कंप्लेंट्सशी डील करते आणि मग जो काही त्यांचा रिपोर्ट असतो त्याच्याप्रमाणे हे बघितलं जातं की या स्त्रीशी इथे सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या हा गुन्हा घडलेला आहे की नाही. आणि त्यामुळे आज मला वाटतं एक बऱ्यापैकी सुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे. अजून पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की महिला पुढे येत नाहीत तक्रार करायला. कारण बरोबर. त्यांना असं वाटतं की मला बदनामी माझी होईल, हे होईल. पण कसं आहे ना की तुम्ही जोपर्यंत पुढे येऊन सांगत नाही की तुमच्या बाबतीत काय घडलंय, तोपर्यंत तुम्हाला न्याय कोण देणार? त्यासाठी तुम्हाला पुढे येणं आवश्यक आहे. तुमची बाजू तुम्हाला स्वतःवरती हा विश्वास ठेवणं आवश्यक आहे, की मी जे सांगते आहे, ते मी आत्मविश्वासाने सांगतेय. बरेचदा आम्ही पुरावा नसताना सुद्धा आम्ही त्याच्यातले जे आरोपी असतात, त्यांना आम्ही समज दिलेली आहे. कारण आम्ही आता बऱ्याच वर्षांच्या अनुभवानंतर आता एक लक्षात आलेलं आहे, की सांगणारी महिला ती जे सांगते आहे, ते किती खरं आहे किंवा ती कंप्लेंट खोटी तर नाहीये. ही आता एक असेसमेंट त्या कमिटीमध्ये पण जे लोकं असतात ते खूप अनुभवी लोकं असतात. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे त्यांच्याशी बोलण्यावरनं सुद्धा आपण हे असेस करू शकतो. कारण जनरली सेक्शुअल हॅरॅसमेंटचे कुठलेही जे गुन्हे असतात, ते शक्यतो बंद दरवाजाच्या आत होतात. बरोबर. त्यामुळे कोणीही हे करताना असं 4 लोकांच्या समोर करतात. असेही गुन्हे घडलेले आहेत, जे 4 लोकांच्या समोर, 4 लोकांच्या जसं गँगरेप सारखे इतके भयानक जे गुन्हे आहेत, ते सुद्धा होतात. पण शक्यतो जे छोटे-मोठे गुन्हे असतात, ज्याला लोकांच्या दृष्टीने असं की जाऊ दे ना, त्या गोष्टीला इग्नोर कर, असं सांगितलं जातं. तर ती तुम्ही छोटी गोष्ट इग्नोर करत गेलात, की तिची मोठी गोष्ट कधी होईल, हे तुमच्या सुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे ते आपण म्हणतो ना, की जिथे तुम्हाला पहिला घाव दिसलेला आहे, तिथेच त्याला थांबवणं आवश्यक आहे, तिथेच तो घाव भरणं आवश्यक आहे. नाहीतर ती जखम तुमचं मग पुढे-पुढे त्याचं गँग्रीन बनत जातं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आज हा ॲक्ट आपल्याकडे आहे. महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षितता आहे. पण त्याचा फायदा महिलांनी करून घेतला पाहिजे. अतिशय आत्मविश्वासाने आपण जिथे काम करतो, तिथे एकतर हे खूप आवश्यक आहे, की तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी तुमचा हा रॅपो असला पाहिजे, की तुम्हाला जर उद्या गरज पडली, तुमच्या विरुद्ध जर काही गुन्हा घडला, तर हे 4 लोकं तुमच्यासाठी उभे राहतील. त्यासाठी तुम्हाला तुमचाही स्वभाव थोडासा असा ठेवावा लागतो, की 4 लोकं तुमच्यासाठी उभे राहतील. म्हणजे हे दोन्ही बाजूनी असतं. एका बाजूने मी कंप्लेंट केली म्हणून मला माझी मदत करत नाहीये, असं होत नाही जनरली. लोकं करतात. आम्ही पाहिलेलं आहे, की लोकं अगदी म्हणजे बॉसच्या विरुद्ध सुद्धा उभे राहतात आणि सांगतात, अगदी परखडपणे येऊन सांगतात. पण त्यासाठी सगळ्यात पहिली गरज आहे ते तक्रारदार महिलांनी पुढे येऊन तक्रार करणं हे खूप आवश्यक आहे. तरच पुढे नक्कीच. आम्ही काही करू शकतो. म्हणजे कमिटी त्याच्या पुढे तरच करू शकते. नक्कीच मॅडम. आणि तुम्ही जे म्हणालात की हे दोन्ही बाजूंनी असणं फार गरजेचं आहे. ज्याची सत्यता पडताळून पाहणं ही तुमची जबाबदारी आहे. तसंच ते जर असत्य असेल म्हणजे सपोज कारण बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की काही महिला ह्या कायद्यांचा गैरफायदा घेतात आणि बऱ्याच वेळेला स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर केला जातो. तर अशा वेळेला त्या महिलेला काही शिक्षा आहे का किंवा त्या महिलेसाठी काही तरतूद आहे का कायद्यामध्ये केली? हो. म्हणजे तुमची जर तक्रार खोटी आहे हे सिद्ध झालं, तर त्यांना आपण ती तक्रार किती लेव्हलपर्यंत तुम्ही खोटी आहे, त्याच्यामागचा तुमचा काय उद्देश होता, हे पडताळून बघितलं जातं आणि अगदी म्हणजे तुम्हाला त्या इन्स्टिट्यूशनमधनं काढून टाकण्यापर्यंत सुद्धा कमिटी रेफर करू शकते आणि तुम्हाला फायनान्शियली सुद्धा तुम्हाला फाईन होऊ शकतो. कारण काय, की कुठल्याही व्यक्तीचं ह्याच्यामध्ये नुकसान व्हावं म्हणून हा कायदा नाहीये. हा कायदा बरोबर. महिलांच्या संरक्षणासाठी आहे. पुरुषांना त्रास देण्यासाठी हा कायदा बनलेला नाहीये. त्याच्यामुळे महिलांना सुद्धा हे लक्षात आलं पाहिजे, की आता आजच हायकोर्टाचं आज जजमेंट आलेलं आहे मुंबई हायकोर्टाचं. पूर्ण अजून वाचायचंय मला ते. पण त्याच्यामध्ये आजच त्यांनी सांगितलंय, की जर तुम्ही म्हणजे नंतर जर कॉम्प्रोमाईज करायचं म्हटलं महिलेनी, तर आम्ही ते अलाऊ करणार नाही. कारण त्याच्यामध्ये 2 शक्यता असतात. एक तर तुम्ही बरोबर. पैशासाठी ती कंप्लेंट केलेली असू शकते किंवा तुमच्यावरती ती कंप्लेंट मागे घेण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे ह्या 2 शक्यता असतात. जेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाईज टर्म्सवरती येता, तर जेव्हा सेक्शुअल हॅरॅसमेंट हा गुन्हा असा आहे, माझी एखादी गोष्ट जर कोणी चोरून नेली, तर मी त्या चोराला माफ करेन. पण जेव्हा माझ्या डिग्निटीशी जेव्हा एखादा गुन्हा घडतो वरती. आहे, तेव्हा जर मला काल ती गोष्ट खटकली, तर ती मला आजही खटकायला पाहिजे. ती मला भविष्यामध्ये 10 वर्षानंतर सुद्धा खटकायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मी त्याच्याशी जर पुढे जाऊन कॉम्प्रोमाईज करायला तयार होत असेल, तर त्याला 2च शक्यता आहे. एकतर माझ्यावरती दबाव आहे कुठल्याही गोष्टीचा किंवा मी ती गोष्ट खोट्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे आजच माननीय हायकोर्टाचं आज जजमेंट आहे ते पूर्ण वाचल्यानंतर मी त्याच्यावरती अधिक बोलू शकेन. पण अ, ही अशी बातमी आहे, की कॉम्प्रोमाईज टर्म्सवरती तुम्ही जात असाल, तर ते सहजासहजी एक्सेप्ट केलं जाणार नाही. नक्कीच मॅडम. आणि मला वाटते
प्रॅक्टिकल अनुभवानंतरच हे काहीतरी जजमेंट किंवा हे कोर्ट देत असणार आहे. बऱ्याच वेळेला हे म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की महिला तक्रार करायला पुढे येत नाही, हे जितकं खरं आहे तितकंच तक्रार करायला येणाऱ्या महिलेविरुद्ध म्हणजे तिच्याकडे पण सुद्धा वेगळ्या नजरेनं बघितलं तर हेही तितकंच खरं आहे. तो हा बॅलन्स कसा साधला जाईल याचा विचार आपण निश्चितपणे करू. आणि त्या दृष्टीनं कारण समाजाला जर आपल्याला विधायक कार्याकडे घेऊन जायचं असेल तर हा बॅलन्स आपल्याला निश्चितपणे मेंटेन केला गेला पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या बरोबरच आता आपण सायबर बुलिंग बद्दल पण बरंच ऐकतोय. त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा तुम्ही चर्चासत्रामध्ये भाग घेतलेला आहे. सो त्याविषयी मॅडम तुम्ही काय सांगाल? कसं आहे, सायबर बुलिंग हा जो विषय आहे तो आता खूप वाढलाय आणि तुम्ही बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये तर आपण सगळेजण म्हणजे सोशल मीडियावरतीच आहोत. सगळे शाळा ऑनलाईन चालू आहेत, सगळ्या गोष्टी ऑफिसेस ऑनलाईन चालू आहेत, सगळं ऑनलाईन चालू आहे. त्यामुळे हे गुन्हे खूप वाढले कोरोनाच्या काळामध्ये. पण हे आधीपासून अस्तित्वात आहेत. पण अजूनही आपल्याकडे आपल्या ह्याच्यामध्ये सायबर बुलिंगसाठी सेपरेट असे काही कायदे बनलेले नाहीयेत. पण आयटी ऍक्ट प्रमाणे आणि इंडियन पिनल कोड प्रमाणे आयपीसी प्रमाणे जे गुन्हे घडलेले जातात ते गुन्ह्यांना त्या पद्धतीने शिक्षा दिली जाते. म्हणजे सायबर बुलिंगच्या अगेन्स्ट अजून काही कायदा नाहीये, याचा अर्थ ते गुन्ह्यांना काही तुम्हाला रिलीफ मिळत नाही असं नाहीये. पण याच्यामध्ये कसं आहे की सायबर बुलिंग आणि सायबर क्राईम या दोन गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. की सायबर क्राईम मध्ये काय होतंय की सायबर क्राईम मध्ये तुमचे आर्थिक गुन्हे घडतात, तुम्हाला कोणीतरी फसवलेलं असतं, शक्यतो त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान करण्याचं असतं. पण सायबर बुलिंग मध्ये काय आहे की तुमचं त्याच्यामध्ये मेंटल टॉर्चर करणं, तुम्हाला 4 चौघांमध्ये तुमचा अपमान करणं, 4 लोकांसमोर तुम्हाला म्हणजे तुम्हाला अशी तुमच्या भोवती वातावरण निर्माण करणं की तुम्हाला लाज वाटली पाहिजे स्वतःची किंवा मग ते कुठल्याही प्रकारचे कॉमेंट्स असू शकतात. त्या तुमच्या लैंगिकतेवरती असतील, त्या तुमच्या इंटलेक्टवरती असतील, त्या तुमच्या जातीवरती असतील, अशा कुठल्याही प्रकारच्या त्या ज्या कॉमेंट्स केल्या जातात त्या आपण जनरली त्याला बुलिंगच्या आतमध्ये घेतो. आणि सायबर बुलिंग आणि नॉर्मल बुलिंग ह्याच्यामध्ये फरक असा आहे की नॉर्मल बुलिंग करताना आपल्या डोळ्यासमोर ती व्यक्ती हजर असते, आपल्याला माहित असतं की ही व्यक्ती बुलिंग करते आहे या व्यक्तीचं. सायबर बुलिंग मध्ये प्रॉब्लेम असा येतो की अननोन व्यक्ती सुद्धा असू शकते किंवा तुमची नोन व्यक्ती एक म्हणजे अज्ञात हे होऊन तुम्हाला त्रास देऊ शकते की एक फेक आयडी क्रिएट केला जातो, फेक आयडी क्रिएट करून त्या मुलांना त्रास दिला जातो. त्यामुळे हे जास्ती आपल्याला दिसत नसलेल्या गोष्टीची जास्त भीती वाटते. चोराची भीती कमी वाटते, भूताची भीती जास्ती वाटते. कारण ते भूत आपण पाहिलेलं नसतं. त्यामुळे या गोष्टी कशा आहेत की सायबर बुलिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे काही मुलं 8 ते 18 वर्षाच्या मधली जी मुलं असतात ते सगळ्यात जास्त व्हिक्टीम असतात. त्याच्यामुळे त्या मुलांच्या पालकांनी हे 18 वर्षाच्या खालची म्हणजे सगळी मायनर मुलं असतात. त्या मुलांच्या पालकांनी अतिशय जागरूक असणं आवश्यक आहे. भारतामध्ये आपल्याला एक फायदा असा आहे, जसं आम्ही आता जे ते वर्कशॉप केलं होतं त्याच्यामध्ये हा फरक आम्हाला दिसला की युएस मध्ये आणि भारतामध्ये हा फरक युएस मध्ये स्क्रीन शेअरिंग कमी असते, डिव्हाइस शेअरिंग कमी असतं. प्रत्येकाचे पर्सनल डिव्हाइसेस असतात. पण भारतामध्ये आपलं डिव्हाइस शेअरिंग हा प्रकार खूप चालतो. म्हणजे आईचा मोबाईल मूल वापरत असतं, मुलाचा मोबाईल वडील वापरत असतात. त्यामुळे आपल्याला माहित असतं की काय चाललेलं आहे. त्यामुळे ट्रॅक ठेवणं बऱ्यापैकी सोपं आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यात काय घडतंय याचा ट्रॅक ठेवणं खूप सोपं आहे. पण तो ट्रॅक ठेवण्याची पालकांची बरेचदा मानसिकता नसते. अचानक तुमचं हसरं खेळतं मूल अचानक अबोल व्हायला लागलेलं आहे का? अचानक तुम्हाला असं जाणवतंय का की ते कुठल्यातरी भीतीच्या छायेमध्ये आहे? एका पर्टिक्युलर टाइमला तुमचं मूल जर सतत स्क्रीन समोर दिसत असेल तुम्हाला, तर हे आई-वडिलांचं काम आहे, पालकांचं हे काम आहे की त्याच्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे की तुमचं मूल सायबर बुलिंगचा तर शिकार नाहीये. याच्यासाठी पालकांशी तुमचा मुलांचा रॅपो उत्तम असणं अतिशय आवश्यक आहे. जर म्हणजे मुलांसाठी पण ही गोष्ट आवश्यक आहे, तुम्ही तुमच्या मुलांना पण हे सांगणं जरुरी आहे, की जर उद्या शाळेमध्ये सायबर बुलिंग तुम्हाला कोणी केलं, जसं घरून तुम्हाला कोणी त्रास देत असेल, की उद्या शाळेत तू आल्यानंतर तू असं नाही केलं, तर मी तुला काही धमकी असेल किंवा तुम्हाला काही आमिष दाखवलं जात असेल, तर तुम्हाला हे रिपोर्ट करणं खूप जरुरी आहे. जसं मी सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसमध्ये सांगितलं, तसंच सायबर बुलिंगमध्ये पण आहे, की जोपर्यंत तुमच्या बाबतीत घडलेला गुन्हा तुम्ही कोणाला तरी सांगत नाही, तोपर्यंत त्या गुन्ह्यासाठी तुम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा करणं चूक आहे. आणि सायबर बुलिंगमध्ये एक फायदा असा आहे, की त्याचा एव्हिडन्स तुम्हाला रेकॉर्ड करणं खूप सोपं आहे. तुम्ही त्या मेल्स स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तुम्हाला अशी मेल आल्या किंवा तुम्हाला असं कुठलाही मेसेज आल्या सगळ्यात पहिलं काम तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. म्हणजे त्या व्यक्तीने तो डिलीट करण्याच्या आधी, तो त्या डिव्हाइस मधनं डिलीट व्हायच्या आधी आधी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येत नसेल तर दुसऱ्या फोनने त्याचा फोटो काढून ठेवा. म्हणजे इमिडिएट ऍक्शन पहिले काय, कारण तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट घडलेल्या गुन्ह्यासाठी तुम्हाला एव्हिडन्स असणं खूप जरुरी आहे. सायबर क्राईम मध्ये तुम्हाला हे शोधणं खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही डिजिटल मीडिया वापरता आहात तेव्हा डिजिटल मीडियाचा तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मी लिहिण आणि मी सोडून देत असताना तर सोशल मीडियाची माहिती पूर्ण करून घ्यायला पाहिजे, की आता मी फेसबुक वापरते. मला जर फेसबुक मेसेंजरवरती कोणी काही घाणेरड्या कॉमेंट्स पाठवल्या, तर इमिडिएट काम मी काय करेन, त्या व्यक्तीला मी ब्लॉक करून टाकेन. बरोबर. म्हणजे प्रत्येक सोशल मीडियामध्ये असं काही ना काही सोय असते, की तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्यापासून स्टॉप करू शकता, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यापासून. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं जाणवलं, की वारंवार वेगवेगळे प्रोफाईल बनवून तुम्हाला त्रास दिला जातोय, तर मग ते सायबर बुलिंग किंवा सायबर क्राईम मध्ये येतं आणि मग तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टीला रिपोर्ट करू शकता. नक्कीच मॅडम. आणि मला म्हणजे इथं अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे, की सायबर बुलिंगच्या ह्याच्या खाली जो आरोपी पकडला जातो त्याला काय शिक्षा असते? गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे? म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे अजूनही सायबर बुलिंगसाठी सेपरेट असे काही लॉज नाहीयेत. त्यामुळे बरोबर. तुम्हाला गुन्हा नक्की तुमचा किती प्रमाणात आहे, म्हणजे कसं आहे, की आपण म्हणतो, की चेष्टा करणं एखाद्याची आणि एखाद्याला त्रास देणं, ह्याच्यामध्ये एक फार थिन लाईन असते. म्हणजे बरोबर. मी तुम्हाला एखाद्या गोष्टीवरनं तुम्हाला मी डिवचेन आणि डिवचल्यानंतर तुम्ही त्याला कसं घ्याल, हा तुमच्या स्वभावाचा पण एक पार्ट झाला आणि माझ्या डिवचण्याचा पण एक पार्ट झाला. त्यामुळे तो गुन्हा किती प्रमाणावरती घडलेला आहे. बरेचदा असं असतं, जसं ते बॉईज लॉकर रूमची एक केसमध्ये खूप गाजली होती, की मुलांनी शाळेमध्ये काहीतरी असा एक ग्रुप बनवला, ज्याच्यामध्ये मुलांना ऍड केलं, वेगवेगळ्या मुलांना, आणि त्याच्यामध्ये मग ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने वर्गातल्याच मुलींविषयी अतिशय आक्षेपार्ह भाषेमध्ये बोलायचे. त्याच्यात काही मुलं ऍड झाली आणि नंतर ती मुलं घाबरली, की आपण आता ह्याच्यामध्ये ऍड झालेलो आहोत आणि आता आपण पकडलं गेलो तर काय? मग त्यांनी त्यांच्या पालकांना ही गोष्ट सांगितली आणि मग ती सगळी गोष्ट उघडकीला आली. तर गुन्हा किती मोठ्या प्रमाणावरचा आहे. म्हणजे तुम्ही नुसतंच एखाद्याला छोटं-मोठं काहीतरी चिडवलंय आणि त्या माणसाला असं वाटतंय, की माझ्याशी सायबर बुलिंग झालंय, तर ते त्या पद्धतीने बघितलं जाईल. म्हणजे त्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे? तर तुम्ही कोणाला रेपचे थ्रेट्स देत आहात, तर तुम्हाला आयपीसीच्या अंडर ज्या शिक्षा आहेत त्याच्याप्रमाणे तुमच्यावरती कार्यवाही होईल. तुम्ही जर नुसतंच कोणाला तरी खोट्या-खोट्या काहीतरी धमक्या दिल्या असतील, तर ते त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं जातं आधी, की तो गुन्हा काय प्रकारचा आहे. त्याप्रमाणे आपल्या कायद्यांमध्ये जे सध्या एक्झिस्टिंग लॉज आहेत, त्याच्यामध्ये जे शिक्षा आहेत, त्या तुम्हाला दिल्या जातात. तर ते गुन्ह्याशी निगडीत त्या घटना असतात आणि अगदी प्रॉपर त्याच्यामध्ये न्याय मिळू शकतो. फक्त तुम्हाला पुढे येणं आवश्यक आहे. नक्कीच. मला असं वाटतंय, की आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा सेशन ऐकणं फार कंपल्सरी मी करेन आता सगळ्यांनाच. कारण अतिशय महत्वाची माहिती तुम्ही तिन्ही गोष्टींबद्दल दिली मॅडम. सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, सायबर बुलिंग असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी ज्या महिलांसाठी फार महत्वाच्या आहेत, त्या ह्या सेशन मधून बऱ्याच क्लिअर झालेल्या आहेत. कारण मी बऱ्याच मैत्रिणी माझ्या अशा बघते आसपासच्या, की फेसबुक नको रे बाबा, कारण फेसबुकमध्ये गेलं की वेगळ्याच संकटांना सामोरं जावं लागतं आणि आपण ओपन फॉर ऑल होतो असं बऱ्याच जणींना वाटतं आणि तिथूनच मग व्यक्त होणं कुठंतरी कमी होत जातं. जसं आपण वारंवार एक शब्द वापरतो, की रेपो मेंटेन होणं फार गरजेचं आहे. भलेही मग तो घरातल्या आपल्या परिवारातल्या सदस्यांशी असेल किंवा आपण समाजामध्ये वावरताना असेल. प्रत्येक जण आपल्या एका क्लोज्ड सर्कलमध्ये राहतो. म्हणजे मला तर वाटतंय त्याचा मोबाईल आणि तो ही एकच त्यांचा क्लोज्ड सर्कल आता झालेला आहे. आणि हे जर कुठं तोडायचं असेल तर संवाद वाढला पाहिजे. संवाद वाढण्यासाठी व्यक्त होणं वाढलं पाहिजे आणि सोशल मीडिया जो पॉझिटिव्ह अँगल आहे तो घेऊन आपण हा रेपो चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो असं मला वाटतंय. आणि तोच प्रयत्न मॅडम आपण सातत्यानं करतोय. त्याच विषयाकडे मी आता येते, की चांगुलपणाची चळवळीशी तुम्ही जोडले गेलेले आहात. चांगुलपणाचे शिलेदार म्हणून तुम्ही काम करताय. हा तुमचा अनुभव कसा आहे आणि त्याविषयी तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा जेव्हा मी चळवळीबद्दल जेव्हा ऐकलं सरांकडून आणि मला जेव्हा जेव्हा की तुला आवडेल का ह्याच्यात काम करायला? तर मला असं वाटलं होतं, की मी काय काम करणार? म्हणजे माझं काही असं काही मी काही एनजीओ चालवत नाही किंवा माझा एरिया काय असेल कामाचा? तर त्यांनी मला सांगितलं, की नाही, लिखाणाच्या माध्यमातून सकारात्मकता तुला म्हणजे जे काही तू करते आहे तेच तुला मोठ्या प्रमाणावरती करायचंय. आणि मग मला असं लक्षात आलं, की म्हणजे मुळे सरांचं काम तर खूपच भव्य आहे. त्याच्यात म्हणजे आता हळू-हळू इतके लोकं त्याला जोडले गेलेले आहेत, की त्यांच्या म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं, की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचंय. आणि ही त्यांनी जी ऊर्जा जागृत केली आहे प्रत्येकाच्या मधली, ती ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक माणूस इतक्या लोकांना जागृत करू शकतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी पाहिलं, की माणसाला कुठेतरी मनात एक इच्छा असते, की मला दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं. आणि बरोबर.
आपण जनरली पहा, आपण कोणालाही चांगलं म्हटलं ना की आपण म्हणतो चांगला आहे बिचारा. चांगला माणूस बिचारा का असायला पाहिजे याचं म्हणजे मला पहिल्यापासून हे पडलेलं कोड आहे की चांगला माणूस बिचारा का असायला पाहिजे. चांगला माणूस बिचारा नसतो, चांगला माणूस अतिशय सक्षम असतो. चांगल्या माणसाची दुसऱ्या माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते. म्हणजे बरोबर. वाईट लोकांची आपल्याला भीती नाही वाटत, पण आपल्याला माहित असतं की ही व्यक्ती काय करेल फार तर फार, मला माझ्याशी असं वागेल, माझ्याशी तसं वागेल. पण चांगल्या माणसाला जर तुम्ही दुखवलं तर तुमच्या बाबतीत काय घडू शकतं, कारण एक चांगला माणूस तुम्ही गमावता. त्यामुळे चांगल्या माणसाची लोकांच्या मनामध्ये खरोखर जरब असते आणि प्रत्येकात एक चांगुलपणा असतो. तर ह्या चळवळीच्या निमित्ताने मी हे बघितलं की समाजातली खूप चांगली माणसं जोडली गेली आणि आपल्याला जे पहिल्यापासून सांगितलं जातं, खूप भोळसट राहू नको, खूप चांगलं राहू नको, लोक कच्चं खाऊन टाकतील. तर मी पाहिलं की आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक, इतके सक्सेसफुल लोक या चळवळीला जोडले गेलेले आहेत. तर चांगुलपणाने त्यांचं काही वाकडं केलं नाहीये, उलट चांगुलपणाने त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घडवल्यात. त्यामुळे या चळवळीला सुद्धा खूप लोकांनी जॉईन व्हायला पाहिजे आणि अजून अजून समाजातली चांगली माणसं जी आहेत त्यांना पुढे आणणं खूप आवश्यक आहे. हॅलो मॅम, आवाज येतोय? हो हो. सॉरी, थोडासा टेक्निकल इश्यू झाला त्यामुळे आपल्याला मध्येच डिस्कशन थांबवावं लागलं. मी चांगुलपणाच्या चळवळीबद्दल मॅडम आपण बोलत होतो. माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या संकल्पनेतनं चांगुलपणाची चळवळीची सुरुवात झाली आणि आपण एकमेकांशी जोडले गेलो आणि मला वाटतं त्याच चांगुलपणाबद्दल तुम्ही सांगत होतात. त्याविषयी पुढे काय सांगाल मॅडम? मला आता माहित नाही व्हिडिओ कुठे आपण चालू असताना कट झालाय, कारण माझ्या साईडनी चालू होता तो बराच वेळ. तर मला असं वाटतं की मी जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक माणसामध्ये एक चांगला माणूस असतो आणि आपण सहजपणे म्हणून जातो चांगला आहे बिचारा. तर एक बिचारे पण जे चांगल्या माणसाच्या मागे लागलेलं आहे ना, ते अतिशय चूक आहे. म्हणजे मला असं वाटतं की चांगला माणूस हा अतिशय सक्षम असतो आणि त्याची खरं म्हणजे सगळ्यात जास्त भीती वाटत असते प्रत्येकाला. वाईट माणसाची आपल्याला एवढी भीती नाही वाटत, कारण आपल्याला माहित असतं की ती व्यक्ती कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकते आणि आपल्याला काय नुकसान पोहोचवू शकते. पण चांगल्या माणसाचं तसं नसतं. एक जर तुम्ही चांगल्या माणसाशी जर वाईट वागलात किंवा त्याला जर दुखवलं, तर तुमच्या आयुष्यातून एक चांगली व्यक्ती वजा होते. त्यामुळे चांगल्या माणसाची माणसाला खरं म्हणजे आवश्यकता पण असते आणि थोडंसं एक जरब पण वाटत असते की अ, आपल्याला असं वागायचं आहे. तर मला असं वाटतं की मुळे सरांनी हे जे काम केलंय ना, की माणसातला चांगुलपणा त्यांनी शोधायचा प्रयत्न केला. ही एक फार मोठी शोध मोहीम त्यांनी हाती घेतली असं मला म्हणायला लागेल. कारण प्रत्येक माणसात चांगुलपणा आहे आणि प्रत्येकाला इच्छा असते की मी चांगला आहे हे जगाला कळावं. आणि ते जगाला कळण्यासाठी आज ही चळवळ सुरू झाली आहे आणि आज आपण बघतोय आज अक्षरशः लाखाच्या वर लोक त्याला जोडले गेलेले आहेत. आज आपलं इतकं मोठं काम झालेलं आहे. आपण साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी आपण Facebookचा थ्रू ग्रुप वगैरे सुरू केले. ते आज इतक्या मोठ्या लेव्हलवरती गेलेत आणि आज प्रत्येकाला माहिती आहे. आज महाराष्ट्रात मला वाटतं फार कमी लोक असतील ज्यांना माहित नसेल ही काय चळवळ आहे किंवा ह्याच्या आत आपण काय करतो हे आपल्याला माहित नाही आज. आणि मुख्य म्हणजे तू चांगला वागलास ना तर तुझं काही होणार नाही. चांगल्या माणसाला लोक कच्चं खाऊन टाकतात. ही एक जी आपल्याकडे समज आपल्याकडे आपण ही जी एक शिकवण दिली जाते त्याच्यामध्ये मला वाटतं या चळवळीच्या माध्यमातून आज इतके यशस्वी लोक या चळवळीला जोडले गेलेले आहेत की मला असं वाटतं आज प्रत्येकाला हे कळतंय की नाही, चांगला माणूस यशस्वी पण असू शकतो आणि तो खूप म्हणजे खूप मोठे मोठे पदाधिकारी आणि हे लोक आपल्या या चळवळीला जॉईन झालेत आणि स्वखुशीने जॉईन झालेले आहेत. त्यामुळे ही खूप मोठ्या प्रमाणावर जाणाऱ्या चळवळीचं भविष्य खूप सुंदर आहे, याच्याबद्दल वादच नाही. आणि जास्तीत नक्कीच जास्त मॅडम, हा लोकांनी त्याला जॉईन व्हावं अशी मी सगळ्यांना आवाहन करेन. नक्कीच हा चांगुलपणा नक्कीच एकमेकांशी कनेक्ट होत राहील आणि याचं नेटवर्किंग आणि बॉन्डिंग दोन्ही स्ट्रॉंग होत राहील. हेच आपण आज एक शुभेच्छाही देऊया आणि अशी एक आशाही व्यक्त करूया आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपद्वारे आपण हा इंटरव्ह्यू घेतो मॅडम आणि महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या संकल्पना मी राबवते. सो तुम्हाला काय वाटतं की महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? जसं तुम्ही इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला जसं म्हणालात, की तुम्ही 5 प्रकारचे वेगवेगळे आत्मनिर्भर क्षेत्र तुम्ही निवडली आहेत. आणि मला असं वाटतं, की हीच एक मोठी सुरुवात आहे. कारण तुम्ही आत्मनिर्भरतेला 5 ह्याच्यामध्ये तुम्ही विभागलेलं आहे. कारण आपल्याकडे आत्मनिर्भर असणं म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आहात की नाही, ही सगळ्यात मोठी त्याची एक तपासणीची आपण एक त्याला मोजमाप लावलं जातं. तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं माझ्या मते जगात सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आत्मनिर्भर होणं. अगदी अशिक्षित माणूस ज्याला काहीही कळत नाही, रस्त्यावरती भीक मागून सुद्धा माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, आत्मनिर्भर होऊ शकतो. मला असं वाटतं महिला
महिलांसाठी जर काही आवश्यक आहे तर ते सगळ्यात जास्त आवश्यक आहे तुमचं वैचारिक आत्मनिर्भर असणं. तुम्हाला तुमचे निर्णय घेता आले पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्याकडून काय हवं आहे हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. याचा निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. आज जर तुम्ही लाखो रुपये कमवत असाल आणि घरात संध्याकाळची भाजी काय करायची हा जर निर्णय तुम्हाला वर्षानुवर्ष घेता येत नसेल, पण वर्षानुवर्ष तुमच्यावरती तो निर्णय, तोच इतका छोटासा निर्णय सुद्धा तुमच्यावरती जर लादला जात असेल, तर तुम्हाला हे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आहात. तुम्हाला खूप ठिकाणी आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मी स्वतःला शोधेन की एकदा ना स्वतःशी संवाद साधणं खूप जरुरी आहे त्याच्यासाठी, की मी कुठे कमी पडतेय, मी कुठल्या क्षेत्रात, या तुम्ही जे 5 टप्पे सांगितले आत्मनिर्भरतेचे, त्याच्यातल्या कुठल्या टप्प्यात मी स्वतःला आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे मला शोधणं आवश्यक आहे. जसं मी शोधून काढलं की मला आवश्यक आहे डिजिटली आत्मनिर्भर होणं. जसं सुरुवातीला आपण पाहिलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी जमत नव्हत्या, त्या आता हळूहळू जमायला लागलेल्या आहेत आणि डिजिटली आत्मनिर्भर होण्याची मला आवश्यकता आहे. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मी बऱ्यापैकी आत्मनिर्भर झालेली आहे. तर आपण आपला जो एरिया आहे, जसं आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमावलं नाही तरी हरकत नाही, पण निदान तुमचे घरातले आर्थिक व्यवहार तुम्हाला माहिती आहेत की नाही, तुम्ही त्या व्यवहारात प्रत्यक्षपणे जरी भागीदार नसाल तरी कित्येक वर्ष म्हणजे बायकांना त्यांच्या नवऱ्यांचे पगार सुद्धा माहिती नसतात. हो. आणि बरेचदा ते माहिती नसतात आणि बरेचदा ते सांगितले जात नाहीत. तर ही ही कुठेतरी जी फळी आहे तुमच्या कुटुंबामध्ये, जी हे आहे की तुम्हाला इतकं तुमच्यासाठी, तुम्ही त्या कुटुंबात राहता, त्या कुटुंबाचा तुम्ही हिस्सा आहात. तर आज तुम्ही इतकं सक्षम असलं पाहिजे की तुम्हाला कुठलीही गोष्ट तुमच्याशी शेअर करताना, सांगताना कुटुंबातल्या कोणालाही त्या गोष्टीचं भीती नाही वाटली पाहिजे किंवा कुठेतरी एक हेजिटेशन राहिलं नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर आहात की नाही? का तुम्हाला खूप पैसा आहे पण तुम्ही तुमचं आरोग्यच तुमच्या हातात नाहीये? तर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. मानसिकदृष्ट्या महिलांना आत्मनिर्भर होणं अतिशय आवश्यक आहे. कारण सतत आपण कुठलं तरी इमोशनल डिपेंडन्सी शोधत असतो, की मी इमोशनली वीक फील करते, मला कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे जी मला मला इमोशनली समजून घेईल. सतत तुम्हाला समजून घेण्यासाठी दुसरी व्यक्ती शोधणं अतिशय अवघड आहे. तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला पाहिजे, की मी या प्रॉब्लेममध्ये आहे. प्रत्येकजण प्रॉब्लेममध्ये जातो. आणि जसं मगाशी पण म्हटलं, की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती कधी ना कधी अशी वेळ येते, की जिथे तुम्हाला वाटतं, की नाही मला थोडंसं आधाराची आवश्यकता आहे. तर ही आधाराची आवश्यकता असणं चूक नाहीये. पण ती मान्य करून त्याच्यातनं बाहेर पडणं खूप आवश्यक आहे. मी जर स्वतःला नक्कीच. त्याच खड्ड्यामध्ये खोल घेऊन जायला सुरुवात केली, तर मला त्याच्यातनं स्वतःलाच बाहेर निघावं लागेल. कोणीही हात धरून आपल्याला बाहेर काढणार नाही. त्यामुळे आपण कुठे वीक आहोत, आपल्याला कुठे आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर असणं ही जगात सगळ्यात सोपी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल, तेव्हा तुमच्यातला न्यूनगंड संपेल, की मी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर नाही. बाकी स्वतःला इतकं खंबीर बनवणं आवश्यकता आहे आणि ते तुम्ही करू शकता. ते महिला ही इतकी, म्हणजे आज निसर्गाने महिलेला ही देणगी दिलेली आहे, की तुम्ही पुढच्या पिढीला जन्म देऊ शकता. म्हणजे अतिशय ताकदवान असल्याशिवाय आज निसर्गाने एवढी मोठी जबाबदारी स्त्रीवरती टाकलेली नाही. तर जेव्हा देवाला खात्री आहे, की तुम्ही ही गोष्ट करू शकता, तेव्हा तुम्हाला स्वतःला ती खात्री बाळगणं खूप आवश्यक आहे. वा. आणि खूप सोपं आहे आत्मनिर्भर होणं. फक्त तुमचा वीक पॉइंट शोधा, की तुम्ही कुठे कमी पडता आहात. तुम्ही आपोआप तो एरिया तुम्ही डेव्हलप करायला सुरुवात करा, असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, फार छान सांगितलं तुम्ही. कारण हे पाचही हे निवडण्यापाठीमागचं कारण काय होतं हे मी तुम्हाला सांगते. कारण बऱ्याचदा आपण बघतो की आर्थिक आत्मनिर्भरता, जसं तुम्ही म्हणालात, सोपं आहे, पण मला असं हं. वाटतं की जे ते पैसे ती कमवते किंवा आर्थिक सक्षमता आपण म्हणतोय, ते खर्च करण्याचे अधिकार पण मॅडम बऱ्याच वेळेला तिच्याकडे नसतात. सो तो जर अधिकार किंवा तो जर निर्णय ती घेऊ शकली, तर मला असं वाटतं की ती आर्थिक आत्मनिर्भर होईल. आणि बाकीचे 4 पॅरामीटर्स निवडण्या पाठीमागचं कारण हे होतं, कारण बऱ्याचदा आपण गोंधळलेल्या अवस्थेत असतो, आपल्याला मार्गदर्शन योग्य प्रमाणात मिळत नाही किंवा योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळं आपण अडखळलेल्या स्थितीत असतो. सो तो जो अडखळण्याचा टप्पा आहे ना, तो पार करण्यासाठी मला वाटतं मी आत्मनिर्भर निश्चितपणे प्रत्येक आपल्या मैत्रिणीला मदत करेल. सो फार छान मॅडम तुम्ही सांगितलं त्याविषयी. मला एक शेवटचा संदेश विचारायचा आहे तुम्हाला, की ह्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना तुम्ही काय मेसेज द्याल? मेसेज म्हणजे मला तर इतकंच म्हणायचं आहे, की तुम्ही स्वतःला इतकं खंबीर बनवा, की म्हणजे आपण म्हणतो ना, की प्रत्येक माणसाने तुमच्यापाशी, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही इतके अप्रोचेबल वाटलं पाहिजे, की माझा घरातला कुठलाही प्रॉब्लेम कोण सोडवेल? तर माझ्या घरातली ही स्त्री सोडवेल. हा विश्वास तुम्ही तुमच्या घरामध्ये निर्माण करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही तो घरात निर्माण कराल, आपोआप तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तो निर्माण होईल.
तो समाजापर्यंत तुम्ही पोहोचवू शकाल. कारण एक स्त्री जोपर्यंत घरातल्या 4 लोकांच्या विश्वासाला पात्र होऊ शकत नाही, तोपर्यंत ती समाजापर्यंत कशी पोहोचेल? त्यामुळे तुम्ही स्वतःला इतकं खंबीर बनवा, इतकं म्हणजे अगदी आम्हाला माझे वडील मला सांगायचे, की कुठलाही कागद न वाचता फेकायचा नाही. तर बरोबर. न वाचता कुठलाही कागद फेकायचं नाही या गोष्टीची इतकी सवय लागली, की चॉकलेटची चांदी सुद्धा आम्ही न वाचता फेकत नाही. त्याच्यावर काय लिहिलंय वाचतो. औषधांच्या प्रिस्क्रिप्शनवरती काय लिहिलंय वाचतो. प्रत्येक गोष्ट तुम्ही वाचल्यानंतर हळू-हळू तुम्ही बहुश्रुत होत जाता. तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं नॉलेज असतं आणि ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त नॉलेज असतं ना, त्या व्यक्तीला आपोआप लोकं रिस्पेक्ट द्यायला लागतात. मग ते छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये असेल. तुमचा जो एरिया असेल त्या एरियामध्ये तुम्ही तुमचं नॉलेज इतकं परफेक्ट करा, की आपोआप लोकं तुम्हाला त्या विषयामधले हे करतील आणि तुम्हाला सन्मान द्यायला सुरुवात होईल. सन्मानासाठी प्रत्येक महिलेने झटायला पाहिजे. पैशासाठी झटायला पाहिजे नाही आणि तुम्हाला आर्थिक म्हणजे आता जसं मध्ये आलं, की हाउसवाईफला पगार द्यायला पाहिजे का? तर माझ्या मते ती अतिशय चूक गोष्ट आहे. हाउसवाईफला सन्मान मिळणं हे जास्ती आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. आर्थिक बरोबर. दृष्ट्या तुमच्या नवऱ्याच्या पूर्ण पगारावर तुमचा हक्क असतोच. त्याच्यामुळे तुम्हाला सन्मान मिळणं ही अतिशय आवश्यकता आहे आणि तो तुम्ही कमवावा ही हा मेसेज मी देईन सगळ्यांना. नक्कीच मॅडम. आणि मला वाटतं त्या डिग्निटीसाठी, त्या आत्मसन्मानासाठीच आपण झगडतोय सुरुवातीपासून. आणि अतिशय छान मेसेज मॅडम तुम्ही आपल्या सगळ्या मैत्रिणींना दिलेला आहात. मी सगळ्या आपल्या मैत्रिणींची दिलगिरी व्यक्त करते, कारण हा इंटरव्ह्यू आपण 2 टप्प्यात आता रेकॉर्ड झालेला आहे. मी खात्री देते की संध्याकाळपर्यंत मी हे दोन्ही भाग जे वेगळे वेगळे आहेत ते एकत्र करून पुन्हा पोस्ट करेन. आणि तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की तरी सुद्धा म्हणजे मॅडम 2 वेळा डिपार्ट होऊन सुद्धा आपले प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. सो या विषयाची त्यांना किती गरज आहे किंवा हे मार्गदर्शन त्यांना किती आवश्यक आहे हे त्यातनं जाणवतं आपल्याला. आणि हे मार्गदर्शन सातत्यानं देत राहण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहील. रुचा मॅडम तुम्ही आलात, अक्षरशः म्हणजे मला खरंच हे स्वप्नवतच वाटते की मी तुम्हाला विनंती केली काय, तुम्ही आलात काय आणि इंटरव्ह्यू कंडक्ट झाला काय. सो थँक्यू सो मच. तुम्ही अतिशय अनमोल असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींना केलं आणि तुमचीही दिलगिरी व्यक्त करते, कारण आपल्या या इंटरव्ह्यू मध्ये एक टेक्निकल इश्यू झाला आणि तरीही तुम्ही जॉईन झालात. सो थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि एक छान आपल्याला एक गप्पा झाल्या असं मी म्हणेन. जे आपल्या मैत्रिणींना देणं आपल्याला अपेक्षित होतं ते आपण आपल्या मैत्रिणींच्या पर्यंत पोहोचवू शकलो, ह्याचं समाधान जास्त आहे. थँक्यू सो मच रुचा मॅम. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पण खूप शुभेच्छा तुमच्या या कार्यासाठी. खूप मोठं कार्य करताय तुम्ही आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं मी परत सगळ्यांना एक आवाहन करेन. मनःपूर्वक धन्यवाद. भेटू परत. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.